जांभूरवाई आणि त्याच्यानंतर घरचेच बियाणे वापरून आम्ही पेरणी करत होतो। त्यावेळेला गावरानी ज्वारी होती, आपली चालू पराठी होती आणि आपले त्यानंतर कडधान्य म्हणून ते मूग, मोठ, अजून काही बाजरी वगैरे लावत होतो, जवस, तीळ वगैरे। हे पूर्ण आमची पूर्वी शेती सेंद्रिय खतावर होत होती। आता आपण रासायनिक खतावर शेती करतो, पण त्यामुळे आता माणसाला रोगराई वाढलेली आहे। रोगराईमुळे आता अजून आपण पूर्वीच्या म्हणजे आपली नैसर्गिक शेती या पद्धतीवर आपल्याला यावं लागेल। नैसर्गिक शेती केली तर रासायनिक शेतीमुळे आपल्याला म्हणजे जे केमिकल वापरतो आपण किंवा रासायनिक औषधी हे ते वापरतो, त्यामुळे आपल्याला म्हणजे जीवाला आपल्याला शरीराला घातक असलेले द्रव हे आपल्या शरीरामध्ये जाते। त्यामुळे आपल्याला म्हणजे रोगराई वाढलेली आहे, अटॅकचे प्रमाण वाढलेलं आहे, शुगरचे प्रमाण वाढलेलं आहे, ब्लड प्रेशर वाढलेलं आहे। हे सगळं बंद करायचं असेल तर आपल्याला पूर्वीप्रमाणे नैसर्गिक शेती करावी लागेल।